नागपूर शहरात अंमली पदार्थ आणि अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम जोरात सुरू आहे। या मोहिमेदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांकडून सातत्याने छापेमारी आणि तपासणी केली जात आहे। याच दरम्यान माउंट रोड परिसरातील डाउनटाउन नावाच्या हुक्का पार्लरमध्ये अवैधरित्या हुक्का सेवा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला। छाप्यादरम्यान पार्लरमध्ये नियमांचे उल्लंघन करत ग्राहकांना हुक्का पुरवला जात असल्याचे उघड झाले। या कार्यवाहीत पोलिसांनी पार्लर चालक गौरव बोकळे आणि परेश सोरते यांना ताब्यात घेतले। तसेच घटनास्थळावरून हुक्का साहित्य आणि अन्य वस्तूंसह सुमारे 11,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करून पुढील तपास सुरू केलाय। शहरात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। सदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सध्या आम्ही नागपूर शहर पोलीस अंतर्गत पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर असं एक ऑपरेशन राबवत आपण याच्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम चालू राहते। त्याचबरोबर तंबाखूजन्य पदार्थाच्या बेकायदेशीर विक्री जवळ बाळगण्याच्या संदर्भात कारवाई करत असतो। आपल्याला माहिती मिळाली की 14 तारखेला सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माउंट रोड या ठिकाणी डाउनटाउन नावाचा हुक्का पार्लर त्या ठिकाणी अवैधरित्या हुक्का ठेवून ग्राहकांना तो पुरवून हुक्का पार्लर चालवत असल्याची माहिती मिळाली। त्यापण पोलीस स्टेशनकडील पथक गुन्हे प्रकटीकरण पथक आहे, त्याच्यामध्ये PSI घोगरे व त्यांच्या टीमला आम्ही त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याकरता रवाना करण्यात आले। त्यावेळेस त्यांना पंचांसह त्या ठिकाणी रेड केली असता त्या तिथे जो हुक्का चालक आहे गौरव बोकडे, त्याचबरोबर परेश सोरते हे युवक त्या ठिकाणी हुक्का पार्लरसाठी राहणारा आवश्यक हुक्का पॉट, तंबाखू व इतर साहित्य त्या ठिकाणी ठेवून ग्राहकांना हुक्का पाजत असल्याची दिसून आले। त्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईमध्ये असं दिसून येत आहे की हुक्का पदार्थ सेवनाकरता त्या ठिकाणी ठेवलेला आर्थिक फायदा मिळवण्याकरता अवैधरित्या हुक्का पार्लर चालत होता आणि त्याच्यामधून जो काही उत्पन्न मिळत होतं त्याच्यावर त्याचं गुजराण चालत होते। याच्या संदर्भाने कारवाई केली असता त्याच्यामध्ये हुक्क्याच्या पॉटचे वेगवेगळे साहित्य, त्याचबरोबर तंबाखू वेगवेगळ्या फ्लेवरचे हुक्का पॉट, इतर साहित्य असा एकूण 11,400 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि याच्यावरती गुन्हा दाखवून पुढील कारवाई सुरू आहे।